पुण्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। 6 वर्षीय चिमुकली आणि 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। धनश्री केदारी आणि संगीता शिंदे अशी मृतांची नावे आहेत। धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचं काम करतात। काल रात्री त्यांची नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपायला सोडले होते। मात्र आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींची हत्या झाल्याचं समोर आलंय। अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल। तपासाला वेग देण्यात आला असून डॉग स्क्वॉडच्या मदतीनं आरोपीचा मागोवा सुरू। आरोपीच्या शोधासाठी लक्षवेधी पथके रवाना करण्यात आलेली आहेत आणि आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आलेली आहेत। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। काय झालं होतं, तुम्ही कुठे गेले होते आणि केव्हा घटना घडली, सांगू शकाल का त्याविषयी? मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता। मावशी का दिले पुरीला, म्हणलं मी चालले, मावशी म्हणले जा, नेहमी परमाने गेले कामाला। सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं। मग इकडं पाहिलं, माझा दरवाजा उघडा होता। मावशी केला तर काय आवाज नाही आला। मग माझ्याला हाताला धरून हलवलं, इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं। मी बाहेर जाऊन आरडावरडा केला। मग माझ्या पुरीला मावशीला धनला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं मारलंय म्हणला। कुणाची वाद होता का? ही घटना तुमच्या घरात घडली की मावशीच्या घरात घडली? आमच्या घरात, माझ्या घरात। तुमचं काही कुणाची वाद वगैरे होतं का? कुणावर संशय आहे का? काही कुणाची भांडणं वगैरे झालते का काही? नाही, भांडण नाही झाले। असं तुमच्यावर कुणावर संदेह आहे का? मागणी काय कराल आता? म्हणजे अतिशय म्हणजे तुमची नात आहे ना, ती नात गमावली आहे तुम्ही, काय मागणी कराल? आरोपीला फाशी वगैरे व्हायला पाहिजे? हो, फाशी व्हायला पाहिजे आरोपीला, त्याला जगायचा अधिकार नाही। मी एवढीची मोठी केली तिला। शाळेत वगैरे घातलं होतं का? जात होते बालवाडीला। आता पहिलेला आजच नाव टाकायला जायचं होतं पहिलेला। म्हणलं मी नाईटवरून आल्यावर आपण तुझं नाव पहिलेला टाकायला जाऊ। आणि काल चांगली वाचित होती ते बघून म्हणलं आता तू चांगली शिकली, आता पहिलेला जा, म्हणलं हुशार झाले। ती रात्री मला म्हणली, आई तू नाईटला नको जाऊ, तू मला पाहिजे झोपायला। म्हणलं नाईटला बाळा सुट्ट्या देत नाही, उद्या मी घरीच आहे तुझ्यापाशी, आजचे दिवस झोप म्हणलं। ती मला म्हणत होती रात्री नको जाऊ नाईटला। मी गेल्यावर मला काय माहिती असं होईल। सर, आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील या ठिकाणी एका महिलेचा आणि एका 6 वर्षाच्या मुलीचं खून झालंय। नेमकं काय प्रकार आहे, कोण आहेत हे, काय डिटेल्स मिळाल्या त्याविषयी? आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे। या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे। त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकर वस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात। आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे। आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते। तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामसाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या। आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री, ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे।
सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची ही घटना लक्षात आली. सर ही जी केदारे नावाची जी महिला आहे ही विवाहित आहे, विडो आहे की डायव्होर्स आहे आणि तिचा कुणावर संशय आहे का? आणि ज्या घरात हा प्रकार घडला तिथे काही चोरीला काही गेलंय का? या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत, ह्या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत तरी चाललेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. सर मर्डर ऑफ इंटेन्शन काय दिसतो? म्हणजे चोरी तुम्ही म्हणताय की चोरी नाही, तर मग हा ठरवून केलेला मर्डर आहे काय? इंटेन्शन काय असू शकतो आरोपीचं? पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल. सर ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यांना एंट्रन्स कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? नाही, दरवाजा तुटलेला नाहीये. दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लुटून घेण्यात आलेला होता. यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो. दोन्ही शक्यता आहे. त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत, कसं काही टीम वगैरे काही आपण बनवली आहे का आरोपीला पकडण्यासाठी? काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे किंवा इतर काही तांत्रिक विश्लेषण करणार आहात? माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत.